मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। सो आज आहे संडे आणि आज मॉर्निंगपासूनच थोडं आम्ही बिझी होते का दुसऱ्या कामांमध्ये। जसं जे पण काही अपडेट राहील ते काही मे बी 1 मंथ नंतर मी डिक्लेअर करेनच। सो आत्ता केलो आम्ही पॅकिंग, सो तेच तुमच्यासोबत शेअर करायचे आहे। जसं मी आधी बोलली होती की मागे जे पॅकेट्स बोलले त्यांचं एक्झॅक्ट कसं यूज करायचं ते तुमच्यापर्यंत शेअर करायचं आहे। सो मॅक्झिमम पॅकिंग तर आज कंप्लीट केलेली आहे। थोडंफार आहे ते मी आता करून घेते आहे, काही सामान आता अजय घेऊन येत आहे। सो आजची जी पॅकिंग आहे फायनल राहणार। याच्यानंतर काही म्हणजे पॅक करणं नाही किंवा एक्स्ट्रा तिथं सामान पॅक करणं। नेहमी असं होतं ना की जाण्याच्या 1 ते 2 दिवसाच्या आधी मी पॅकिंग करते, फायनल पॅकिंग। पण आत्ता असं सिच्युएशन आहे की 31 पासून जनरली जर म्हटलं तर 1 तारखेपासून पूर्ण दिवस आमचे बिझी आहेत। त्यामुळे आम्ही मुद्दाम सगळं पॅकिंग आताच करून ठेवलेले। मेघा पण जसं आता उद्याला ती येईल गावावरून तर सगळं पॅकिंग करून येणार आहे। सो ऑलरेडी ती पॅकिंग करून आली होती, पण ते असतंच ना, एकतर ती घाईघाईत पॅकिंग करून आली होती आणि नाही म्हटलं तरी शेवटी एवढ्या लांब जायचं आहे ट्रॅव्हल करून आणि वेडिंगचं आहे, तर त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी थोड्याफार गोष्टी घाईघाईत जर केलं तर सुटतातच। सो ते सगळं फायनल करून येणार म्हणून मी आज माझं पण फायनल करून ठेवत आहे। कारण एकदा ती आली की मग सगळे आमचे जे पण काही अपॉइंटमेंट्स घेतलेले आहेत त्या गोष्टीसाठी आम्ही फ्री होऊन जाणार। आणि 1 तारखेपासून अन्वीची पण स्कूल सुरू होऊन जाईल, तर मॉर्निंगचा वेळ मला थोडंसं फ्री मिळेल। तर ही एक मोठी बॅग पॅक केलेली आहे, अशी खूप जुनी बॅग आहे, म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेला घेतली होती आईबाबांनी, तीच बॅग आहे आणि कापडी असल्यामुळे अजूनही टिकलेली आहे। ते पॅकेट्स आहेत जे मागे तुमच्यासोबत शेअर केले। आता इथं पूर्ण पॅकिंग करून घेतलेली आहे, कुठे काय काय पॅक केलेलं आहे ते सांगते मी। या साईडला जेवढे पण आमचे वेडिंगचे कपडे आहेत ते सगळे घातलेले आहेत। इथे अजयचा ड्रेस आहे, इथे ही आहे माझी साडी, हळदीला लागणारे कपडे, इथं अन्वीचा आणि माझं पण पॅक केलेलं आहे एकत्र, जेणेकरून एक पॅकेट उचललं तर ॲट अ टाइम पूर्णच कपडे हळदीचे बाहेर निघून। त्यानंतर हा आहे अन्वीचा लुगडा आणि इथे एक शॉल घालून दिली इन केस, तसं पण आपण साडीवर स्वेटर तर नाही जमतं पण तेवढं कम्फर्टेबल आणि व्यवस्थित पण नाही दिसत। सो ही एक शॉल घातली आणि एक शॉल दुसऱ्या बॅगमध्ये पॅक करून ठेवलेली आहे। सो इथे अजयचे कपडे केलेले आहेत एका साईडला पॅक। हे असे कपडे आहेत की जे पटकन घालून नाईटला वगैरे घालता येईल अशा पद्धतीचे, त्यामुळे याला पॅकेट्समध्ये नाही घातलं। आता फक्त माझे नाईट ड्रेस राहिलेले आहे त्याच्यावर ठेवायचे। हे झालं। त्यानंतर खालच्या साईडला एक अशी बॅग ही जे दाखवली तुम्ही, यामध्ये हे सगळ्यात मोठी बॅग आहे, तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित बसतात, म्हणजे कुठलेही फोल्डिंग्स नाही पडत कपड्यांना। आणि वरून एवढं पॅक केल्यानंतर पण वन साईड हे सगळे जागा उरता येतं। माझे सगळे एक्स्ट्रा कुर्ता वगैरे जे थोडेसे व्यवस्थित आहे ट्रॅव्हलिंगमध्ये यूज होणार असे कपडे घातले आणि काही हळदीचे कुर्ता वगैरे आहेत असायचे। सो हे यामध्ये केले। हे एवढं बरं झालं ना, मी हे मागवलं तर खूप हेल्पफुल झालेलं आहे माझ्यासाठी। तर या पाऊचमध्ये आमच्या तिघांचे पण सॉक्स घालून दिले आहेत, इथं जागा होते त्यामुळे मी इथं पॅक केलं या ठिकाणी, कारण जसं जसं ॲडजस्ट होईल तसंच करावं लागेल। त्यानंतर या ठिकाणी सगळे जेवढे पण गारमेंट्स आहेत, अंडर गारमेंट्स, ते सगळे पॅक करून ठेवले आहेत, जेणेकरून पटकन एक बॅग पिक केलं की पटकन त्यामधलं सामान काढतं। नाही तर पुष्कळदा असं होत होतं आतापर्यंत की एका सामानासाठी मग सगळे बॅग बघावी लागते आणि सगळं सामान मेसी होऊन जातो। तो असं। आणि यामध्ये चप्पल्स घातलेले तिघांचे पण, नाही दोघांचे, अजयचे शूज आणि अन्वीची चप्पल घातलेली आहे। सो असे हे वन साईडला झाले सगळं पॅक करून। या साईडला माझे सँडल्स घातलेले आहेत। त्यानंतर इथे 2 टॉवेल पकडून घेतले इन केस जर लागलेच तर, आणि कंगवा पावडर, ब्रश एक्स्ट्रा ते पण, आणि थोडंफार जे काही सामान आहे ते आता वेळेवर घालता येईल, जसे अन्वीचं लोशन वगैरे जे अजूनही यूजमध्ये आहे, किंवा सनस्क्रीन झालं, मॉइश्चरायझर झालं, ते सगळ्या अशा वस्तू आहेत की अजूनही यूजमध्ये आहे, त्यामुळे आताच नाही घालू शकत यामध्ये। सो तर वेळेवर घालता येईल। सो अशी ही एक बॅग पॅक करून घेतली। असंच पुन्हा छोट्या 2 बॅग पॅक केलेले आहेत। त्यानंतर ही एक बॅग पॅक करून घेतली, ही MR कडून मिळालेली आहे दिवाळीमध्ये। सो हिचं पण यूज झालं, नाही तर मला वाटतं अशाच साईजची पुन्हा एक बॅग आहे ब्लू कलरची माझ्याकडे, जी तुम्ही बघितलं असेल भरपूरदा मी गावाकडे घेऊन जाते। जर ही नसती तर कदाचित आम्हाला पुन्हा एक बॅग घ्यावी लागली असती, पण भरपूर यूजमध्ये आले। सो या साईडला पूर्ण अन्वीचं सामान भरलेलं आहे। या बॅगमध्ये ऑलमोस्ट मी पूर्ण अन्वीचं सामान सेपरेट केलेलं आहे। हा ड्रेस बघितला असेल तुम्ही दिवाळीतला, हा एक ड्रेस मी एक्स्ट्रा पकडला इन केस जर ती लुगड्यावर खूप कंटाळली तर तिला चेंज करून देणार, आणि ट्रेडिशनल असल्यामुळे हा व्यवस्थित जाईल। त्यानंतर हा एक ड्रेस घातलेला आहे। इथं काही माझं सामान आहे एक्स्ट्राचं, हे आयब्रश, आणि इथे आपलं बाकी ज्वेलरी वगैरेचं पकडलं। सो या साईडला पूर्ण जेवढं पण ज्वेलरीचं आहे आम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये पॅक केलं याच्यासाठी, कारण
ही जसं आता प्लॅस्टिकची बॅग याच्यामध्ये तर कुठले फुटणार नाही, पण जर कापडी बॅगमध्ये डायरेक्ट पाऊचमध्ये आपण बांगड्या वगैरे घालतो तर फुटण्याचे खूप चान्सेस असतात. कारण जेव्हा ट्रॅव्हलिंग किंवा ट्रॅव्हल्सनी किंवा ट्रेननी प्रवास करतो बॅग खूप कोंबल्या जातात आणि स्वतःचं जर कार असली तर आपण व्यवस्थित घेऊन जाऊ शकतो. सो असे ड्रेस घातले 2 आणि हा एक पाऊच त्यामधला मी यूज केलेला आहे अन्वीच्या कपड्यांसाठी. सो तुम्ही इथं बघा व्यवस्थित फोल्ड करून टाकले ना तर अगदी सगळे म्हणजे मॅक्झिमम तिचे कपडे इथेच बसले एका पाऊचमध्ये पूर्ण. जर आता पाऊच नसतं तर मला असं ॲज इट इज ठेवावं लागलं असतं सरळ, आणि नाही म्हटलं तरी बॅग जेव्हा उभी वगैरे करतो ते सगळे विखरल्या जातात. सो मला तरी पर्सनली खूप जास्त यूजमध्ये आलेलं पाऊच. मेघा पण एक पूर्ण पॅकेट घेऊन गेलेली आहे आणि हा एक जर इनकेस लागलं तर. त्यानंतर या साईडला सगळे मेडिसिन्स घेतलेले आहेत या पाऊचमध्ये. अन्वीचा पावडरचा डब्बा घेतलेला आहे. एक लॅक्टोडेक्स यूज करतो आम्ही तिला आधीपासूनच. आधी एक MMS म्हणून होतं तो यूज करायचो पण तिला ते सूट न झालं. प्रत्येक बेबीचं वेगळं असतं सो तेव्हापासून आम्ही लॅक्टोडेक्स यूज करतो. कुठलं प्रमोशन नाही, मी नॉर्मल एक सांगते आमचं एक्सपिरियन्स सांगतो आहे. सो आता ती तिच्या एजनुसार 4th नंबर सुरू आहे तिला आणि ही स्पेस ठेवली आहे तिच्या डायपरसाठी. सो मे बी आता अजय घेऊन येईल सो तेव्हा याच्यामध्ये घालणं येईल. आणि दुसरी बॅग अशी आहे की ज्यामध्ये पूर्ण पांघरायचं सामान आहे. जेवढे पण ब्लँकेट्स बेडशीट जे लागणार आहेत आम्हाला ते घातलेले. आणि एक बॅग पॅक केलेली आहे जी कॉलेज बॅग आहे. ती यासाठी की जसं एक पॅक मी यामध्ये घातलेला हा पूर्ण फुल आहे, पॅक आहे पूर्ण. असंच हाफ एक डब्बा आम्हाला बॅगमध्ये ठेवावं लागेल. काही तिचे डायपर्स ठेवावं लागेल, काही नॅपकिन्स ठेवावं लागतील, काही कपडे ठेवावं लागेल जेणेकरून जाईपर्यंत. कारण नाही म्हटलं तरी लहान मुलं सगळं सांडवतात जेवताना वगैरे किंवा काही खातात. अशा वेळेला ते प्रत्येक वेळेला आपण मोठ्या बॅग नाही काढू शकत. सो आपले पण काही जसे माझे पण काही स्वेटर्स मी त्यामध्ये घालून ठेवले आहेत जेणेकरून पटकन तिथून पिक करून आपण घालू शकतो. सो असे सगळी पॅकिंग झालेली आहे. फायनल पॅकिंग झाली आता आणि माझं तर प्रिपरेशन सुरू झालं. आता बघेन आज मे बी मी ऑइल वगैरे लावून ठेवेन केसांना जेणेकरून व्यवस्थित कलर्ड व्हायला. मला खूप ॲक्च्युली कंटाळा येतो एवढी मेहंदी लावायची. मी आजकाल टाळते पण काय करणार ना, पर्याय नाही. त्याच्यामुळे मग लावावंच लागतं. मी खूप वर्षापासून लावते त्यामुळे मला एकतर हॅबिट झाली. आणि मी नाही लावलं ना माझे केसच ॲक्च्युली खूप ड्राय होतात. म्हणजे एक असं म्हणता येईल ना की मेहंदीमुळे ना माझे म्हणजे हेअर्स ना भरपूर हेल्दी आहेत. म्हणजे जरी व्हाईट झाले असणं खूप छोटे असते तेव्हापासून माझे हेअर्स ग्रे झाले होते. पण ट्रीटमेंट पण केली होती पण त्यावेळेला काहीच म्हणजे पर्याय आणि एवढं मेडिकल तेवढं डेव्हलप पण नव्हतं आधीच्या काळामध्ये एवढं नागपूरला येऊन ट्रीटमेंट करणे. कारण मधामध्ये मी गोंद्याला ट्रीटमेंट सुरू केली होती लहान असताना. सो प्रत्येक वेळेला दर वीकमध्ये तिथं जावं लागायचं. तेव्हा ट्रेननी जायचो आम्ही बाबांसोबत. सो त्यावेळेला हा शेड्यूल खूप हेक्टिक होऊन जायचा. प्रत्येक वेळेला ट्रेननी जाणे आणि एवढं करूनही त्याच्यानंतर काहीच बेनिफिट नाही झालं. सो तेव्हापासून मग मी मेहंदीच लावायला लागले आणि आता एवढी हॅबिट झाली आहे माझ्या केसांना मेहंदीची. आणि मी कुठलाही कलर नाही करत त्यामुळे आजपर्यंत माझे केस व्यवस्थित टिकून आहेत. आणि नाही म्हटलं तरी किती आजकाल एवढं ॲटमॉस्फिअर एकदम चेंज झालेलं. आत्ता इथलं प्रेझेंट सिच्युएशन असं आहे ना की आजूबाजूला एवढे काम सुरू आहेत बिल्डिंग्सचे. म्हणजे घरं पाडून बिल्डिंग्स उभ्या केल्या जात आहेत, म्हणजे अपार्टमेंट्स उभे केले जातात. त्यामुळे कंटिन्यू जो डस्ट येतो तो पूर्ण सिमेंटचा डस्ट येतो, ब्लॅक डस्ट आहे कम्प्लीट. सो नाही म्हटलं तरी फक्त एकच दिवस मी त्या दिवशी विदाऊट स्कार्फ बांधून बाहेर गेले तर माझे केस ऑइली झाले. तर तुम्ही विचार करा की किती एअरमध्ये डस्ट असेल, किती ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरण एवढं खराब आहे की खूप जास्त. म्हणजे एका दिवसांमध्ये विदाऊट ऑइल लावल्याने माझे केस पूर्ण ऑइली झाले. तर मेहंदीसाठी मी एक टिप तुम्हाला देते की मेहंदी कधी पण भिजवताना जे लोखंडाच्या कढई मिळतात स्पेशली मेहंदीसाठी, कुठल्याही लोखंडाच्या जिथे लोखंडी वस्तू मिळतात, कड्या मिळतात किंवा तावे मिळतात अशा ठिकाणी जर तुम्ही गेला ना तिथं छोटे छोटे कढई भेटणार तुम्हाला. अशा कढईमध्ये ती मेहंदी भिजवायची जेणेकरून तिथं रात्रभर जर भिजवून ठेवली ना तर म्हणजे वेळ असेल तर रात्रीला भिजू टाकायची. किंवा आता जसं हिना वगैरे झाले ह्या इन्स्टंट लावणाऱ्या मेहंदी म्हणजे आजकाल जी मी लावते इन्स्टंट मेहंदी लावते मी. 1 तासामध्ये म्हणजे भिजवायचं आणि तुम्ही लगेच केसांना लावू शकता. 1 तास ठेवायचं आणि आपण हेअर वॉश करू शकतो. आधी मी लावायची ती होती पतंजलीची नॉर्मल मेहंदी जी खूप ब्राऊन होत नाही, फक्त पिंगट थोडीशी केस होतात. पण नेहमीने जर लावत असलं किंवा तशा पद्धतीची जर मेहंदी लावायची असेल एकदम जर तुम्हाला ब्राऊन नको हवं आहे आणि केस तुम्हाला हेल्दी हवं आहे तर लोखंडाच्या कढईमध्ये रात्रीला ती भिजवून ठेवायची आणि सकाळी त्याच्यामध्ये एकतर
आपलं जास्वंदच्या फुलाचा ऑइलसुद्धा आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. कुणी कुणी चहापत्तीचं पाणीसुद्धा मिक्स करतात, पण आजकाल एवढं काही ह्या नाही राहिलेलं आहे, सगळं प्युअर नाही राहिलेलं आहे चहापत्तीचं वगैरे पाणी. याचं जे फ्लॉवरचं जे ऑइल आहे ते तुम्ही मिक्स करू शकता, किंवा ॲलोवेरा जेल आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. जसं रात्रभर भिजू ठेवायची आणि छान सकाळी व्यवस्थित त्याला मिक्स करून लावायचं. म्हणजे रात्रभर जेवढं पण त्या कढीमधलं आयरन आहे ना ते मेहंदीमध्ये मिक्स होतं आणि ते आपल्या केसासाठी खूप जास्त उपयुक्त असतं, खूप हेल्दी असतात त्याच्यामुळे केस. म्हणजे आतापर्यंत एवढे वर्ष मी तेच करत आली आहे, फक्त आता अन्वी झाली तेव्हापासून मी ह्या सगळ्या गोष्टी टाळते, कारण एवढं वेळच नसतो आणि भरपूरदा असं होतं की वेळेवर प्लॅनिंग्स होतात आजकाल, त्यामुळे मग मी इन्स्टंट मेहंदी प्रेफर करते. झालेली आहे आता करायचं स्वयंपाक. आर्याचं पण टिफिन येत नाही आहे, 1-2 दिवस झालं. मे बी तिच्या मेसवाल्या काकू नाही आहे तिथे, सो तिचं पण टिफिन पाठवायचं आहे. सो पटापट करून घेते. आम्ही पण आज थोडंसं बाहेरच होतो, त्यामुळे आज मॉर्निंगलाच जेवण झालं, दुपारचं काहीच नाश्ता नाही झाला आज. सो स्वयंपाक करून घेते पटकन, कारण तिचं पण टिफिन नेऊन द्यावं लागेल. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर नेऊन पण देता येईल, म्हणजे मग ती पण जेवायला मोकळी आणि आम्ही पण मोकळी.